आज हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस. राज्यातील अतिवृष्टीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर आज सुद्धा आमदार या ठिकाणी, विरोधक या ठिकाणी आंदोलन करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. अधिवेशनाचा 5वा दिवस सुद्धा अनेक मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता. तर राज्यातील अतिवृष्टीवर आज पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी अशी मदत दिल्याचा या ठिकाणी विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात येतो आणि त्याच संदर्भात आज या ठिकाणी आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत. ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदीच आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसान झालेलं होतं आणि अगदीच जे अनेक घरं जे आहेत ते शेतकऱ्यांची जे आहे ते उघड्यावर आलेली आपण चित्र जे आहे ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. मात्र ज्या पद्धती त्यानंतर सरकारकडून जे आहे ते काही मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र जी मदत जी आहे ती शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली आहे ती अगदी तोकडी रक्कम आहे. त्यामुळे नक्कीच जे झालेलं नुकसान आहे ते मोठं असताना देखील सरकारने अशा पद्धतीने अगदी शेतकऱ्यांना जे आहे ते तोकडी रक्कम अदा करून जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांनी थट्टा केली का, असा सवाल जे आहे ते विरोधकांना एकंदरीत जे आहे ते उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने आज जे आहे ते विरोधक पुन्हा सभागृहामध्ये आक्रमक होण्याची शक्यता आहे. काल आपण बघितलं, काल उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते या ठिकाणी विधान भवनामध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकार संघ आणि RSS आणि भाजपवरती जे आहे ते मोठे टीकास्त्र सोडलेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील उत्तर देण्यात आले. मात्र अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरती भाष्य केलेलं नाही. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या पत्रकार परिषदेमधून थेट RSS वर आणि भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांना उत्तर जे आहे ते देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या विषयाने देखील आज जे आहे ते एकंदरीत आजचा दिवस जे आहे ते एकंदरीत गाजणार आहे. सोबतच काही आंदोलकांनी रात्री जे आहे ते नागपूर येथील बसवरती जे आहे ते हल्ला चढवला आणि काही अज्ञातांकडून जे आहे ते बसच्या काचेवर चढून या ठिकाणी हातोड्याने बसची काच फोडण्यात आली आणि हलबा एकता जिंदाबादची नारे देण्यात आले. त्यामुळे हे जे काही दिवसापासून नागपूरमध्ये हलबा समाजाचं आंदोलन सुरू होतं त्यामधील काही आंदोलकांनी जे आहे ते आक्रमक होत या ठिकाणी बसची काच फोडली का, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे नक्कीच जे आहे ते आज एकंदरीतच विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे कळकळीचा, तो मुद्दा जे आहे ते विरोधकांना आज विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात गाजणार आहे आणि पायऱ्यावर सुद्धा विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नारे निदर्शने आणि आंदोलने जे आहे ते केली जाऊ शकतात. नीलम जी, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.